कोणी विचारेल, लक्षवेधी विचारता विचारता मात्र लक्षच त्याच्यावर वेधलं जाणार नाही असं होता कामा नये. आणि म्हणून दर अधिवेशनात आपण अवैध भोंग्यांच्या संदर्भातला अहवाल सभागृहात द्यावा आणि शेवटचा जो अवैध भोंगे याची तक्रार करेल याच्या दंडाची जी रक्कम आहे त्याच्यातली 50% रक्कम त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी एवढं उत्तरात यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी कलियुगातच उत्तर देतो. माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे. सुधीर भाऊ, आतापर्यंत 3367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत. आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही, एकाही नाही. त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत. या संदर्भातचा कंप्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे. त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे. महाराष्ट्राने SOP तयार केली आणि या SOP अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी 1608 भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत. कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही FIR करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की SOPची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे. तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढल्यात आणि पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर आता SOP मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. बिना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल. त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही. आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा. गेले 15-20 वर्ष हा कायदा आपल्याकडे आहे की 10 वाजेच्या नंतर आपण भोंगे लावू देत नाही. पारंपरिक वाद्य करता येतात, भजन कीर्तन करता येतं, ढोलक वाजवता येते, टाळ मृदंग वाजवता येतो, पण भोंगा लावून नाही वाजवता येत, माईक लावून नाही वाजवता येत. हा त्याच्यातला नियम आहे. आणि आपण आपल्याला आपल्या नियमांमध्ये कोर्टाने काही विविक्षित दिवस दिलेले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीत 4 दिवस अलाव करतो, नवरात्रीत काही दिवस अलाव करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अलाव करतो, 25 डिसेंबरला क्रिसमसला अलाव करतो. असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी 12 वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी आहे. 12 नंतर ही परवानगी नाही. पण जर हे बंदिस्त अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी अधिकची परवानगी देता येते. ती परवानगी आपण देतो. ओपनमध्ये याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये. जर बंदिस्त, जसं हा कायदा आल्यानंतर आपण बघितलं असेल की गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंडप्रूफ पेंडॉल तयार केले. साऊंडप्रूफ पेंडॉल, हां, आणि साऊंडप्रूफ पेंडॉलमध्ये ते करतात. त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते. आपल्या इकडे आता हळूहळू लोकांनी, आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये नवरात्री उत्सव सुरू झाले आहेत किंवा काही उत्सव चालू झालेले आहेत. पण शेवटी
देशाकरता कायदा झालेला आहे, त्याच्यामुळे मला कितीही त्या संदर्भात सिंपती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो, कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समरस आहे, पण कायद्याने मला तसं वागता येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे.